पिंपळनेरच्या नीलकंठ नगरात लग्न सोहळ्यात हल्ल्यात तिघांचा मृत्यू तर तिघे गंभीर। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आनंदोत्सवासाठी जमलेले लग्नघर अचानक भीषण हल्ल्याने हादरले। पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गिरी गोसावी समाजाच्या लग्न कार्यादरम्यान झालेल्या चातू हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना आज दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास घडली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साकडी व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच जुन्या वादाची ठिणगी पेटलेली होती। साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव वाढला होता। त्यातूनच लग्नस्थळी अचानक कुरापत काढून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते। या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार वय 35, सुरेश गिर मोजगीर गोसावी वय 55 व साहिल सुरेश गिरी गोसावी वय 22 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त होत आहे। तसेच साहिल सुरेश गिरी गोसावी, पंकज अशोक गिरी गोसावी, सुरेश सुपडू गिरी गोसावी आणि सागर गिरी गोसावी हे जखमी झाले असून त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। गंभीर जखमींपैकी एकास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। हल्ल्याप्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गिरी गोसावी, अनिल गिरी हटूगिरी गोसावी, सोनूगिरी गोसावी विजूगिरी हटूगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभूगिरी गोसावी आणि हर्षू शंभूगिरी गोसावी यांच्यावर आरोप करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। लग्न सोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पावले उचलली जात आहेत। पिंपळनेर येथे तणावपूर्ण शांतता असून अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। गिरी पिंपळनेर इथून साक्री इथून पिंपळनेरला आलो। साक्री पिंपळनेरला लग्न होतं, लग्नाची पत्रिका आली, लग्न कुटुंबामधूनच होता, कुटुंबामधून म्हणजे भाषाच्याच मुलीचा होता, पण जवळचा नाही लांबचा भाषा आहे। तर ते असताना त्यांचे लग्न मुलगी पिंपळनेरची आणि मुलगा सोनगडचा, ऑलरेडी लग्नवाल्यांच्याशी त्या मुलाचं जे आहे ना तिथले सोनगडच्या लोकांच्या काही वर्षापूर्वी भांडणं झाले होते। मग त्याला त्याच्या मुलीच्या लग्नात काय वादविवाद निर्माण करायचा असेल तर काय माहिती, पण मी एक समाजाच्या प्रतिष्ठित असून मी महाराष्ट्रभर समाजाचं काम करतो। काम करताना मी त्यांचे स्टेटस बघितल्यानंतर मी इथं गेल्यानंतर त्यांना सांगितलं रात्री 12 वाजता की म्हटलं असे त्यांनी स्टेटस ठेवलेले, तर या लग्नात आपले जर भांडणं तडणं होतील तर ते म्हटलं तसं काही नाही म्हणे, आम्ही त्यांना सांगितलंय असं तसं काय होणार नाही। म्हटलं ठीक आहे। तर म्हणे तुम्ही उद्या साखरपुड्याला या। मग साखरपुड्याला आल्यानंतर त्यांच्या सोनगडमध्ये एक वेळेस आपल्या त्यांच्या समाजाच्या बैठकमधून त्यांनी मला अपमान केला होता, तर तेव्हापासून आपण तिकडे जात नाहीये। परंतु माझ्या मनात धाक असताना मी आधी पिंपळनेर पोलीस स्टेशन गाठवले आणि तिथं जाऊन म्हटलं साहेबांना भेटून असा विषय बंदोबस्तला जर पोलीसवाले दिले तर बरंच होईल। पण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे साहेब लोक सर्व बंदोबस्तला होते, तर म्हटलं चला आपण थोड्या वेळात येऊन परत हे करू। इथून गेल्यानंतर आम्ही तिथं गेलो, रामराम श्याम केलं, त्याच्यानंतर बसलो, पण त्यांची काहीतरी चर्चा चालू होती। मग तिथे स्टेटसचा वाद निघाला की असे स्टेटस ठेवताय, भांडणं व्हायला नको कोणाच्या गोरगरिबाच्या मुलाच्या लग्नात। पण ते काहीतरी निमित्तच घेऊन आले होते, त्यांनी निमित्त घेऊन भांडणांची सुरुवात केली आणि डायरेक्ट हत्यार काढून 4-17 जे सोडवायला आले त्यांचा बी मर्डर झाला, जे मध्ये गेले त्यांना बी कुठं कोणाला काय मारत होते 3-4, त्याच्यापैकी 2 लोकांना साहेबांनी 3 लोकांना जमा केलाय म्हणे, बाकीचे काय आरोपी फरार आहे। आता पुढची कारवाई प्रशासन करते, अजून पोस्टमार्टम वगैरे झाली की नाही झाली, मी पोलीस स्टेशनला जे अजून काय बघितलं नाही। त्याच्यापैकी माझा स्वतःचा एक लहान भाऊ, माझा सगळा पुतण्या आणि माझा पोराचा मित्र, जीवलग मित्र, शाळेपासून पहिलीपासून तर आतापर्यंतचा लहानपणाचा देवेंद्र पवार याचा बी मृत्यू झालाय, ते पण मृत्युमुखी पडलेला आहे। प्रशासन शासनाला विनंती करेल की हे गुंडागिरी, हे दादागिरी दाबायला पाहिजे, सामान्य लोकांसाठी हे चांगलं नाहीये।